सर्व रसिक प्रेक्षकांना, श्रोत्यांना आपल्या सर्वांचे श्री वसंतराव देशपांडे कुटुंबियांतर्फे मी विनय डांगे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम चिन्मय मिशनचे डोंबिवलीचे आचार्य आदरणीय श्री विवेकजी, आचार्या वर्षाजी, गणेश मंदिराचे माजी विश्वस्त श्री जयकृष्ण सप्तर्षी काका, श्री वसंतराव देशपांडे काका आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ कमल देशपांडे काकू यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांचं स्वागत खरं मग त्यांच्या वतीने मी केलेलं आहे आणि ते व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत। आता नुकताच आपला सर्वांचा लाडका असा गणेशोत्सव आपण सगळ्यांनी खूप आनंदात उत्साहात साजरा केलेला आहे आणि आज आपण ज्या ठिकाणी सगळे एकत्र गीत श्रवणाचा कार्यक्रम करणार आहोत म्हणजे हा होतो आहे तो सुद्धा आपल्या डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध अशा गणपती मंदिरात होतो आहे। हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि डोंबिवलीकरांचं सुद्धा भाग्य आहे। आजची ही संगीत सभा सुरू करण्याच्या आधी प्रथेनुसार आपल्याला दीपप्रज्वलन करायचं आहे, तर मी मान्यवरांना म्हणजे आचार्यजी श्री विवेकजी, वर्षाजी, सप्तर्षी काका, देशपांडे काका आणि काकूंना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। श्री गणेशाच्या आशीर्वादाने कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहोत। आचार्य श्री विवेकजी आणि वर्षाजी आपल्या सुमधुर वाणीने गणपती वंदना सादर करतील आणि नंतर देशपांडे काकांकरता आशीर्वचन मागतील। एक छोटंसं गणपतीचं भजन म्हणूया, सर्वांनी रिपीट करा। ते कागद फाडून ठेवा, ते सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे, एकाचे 3 बनतील, जरा ते कोणीतरी फाडून ठेवा ते। गणेश शरणं शरणं गणेश, गणेश शरणं शरणं गणेश, गणेश शरणं शरणं गणेश, वागीश शरणं शरणं वागीश, वागीश शरणं शरणं वागीश, सारीश शरणं शरणं सारीश, सारीश शरणं शरणं सारीश, गणेश
गणेश शरणं शरणं गणेश गणेश शरणं शरणं गणेश वागीश शरणं शरणं वागीश वागीश शरणं सारीश शरणं शरणं सारीश सारीश शरणं शरणं सारीश सारीश शरणं शरणं सारीश गणेश शरणं शरणं गणेश शरणं शरण गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हरिओम. गणपतीच्या मंगलस्मरणाने हा कार्यक्रम सुरू होतो आहे. गणेशोत्सवापासूनच आपल्या सगळ्यांमध्ये खूप एक मोठा उत्साह येतो, कारण सगळे सणासुदीचे दिवस असतात ना. आणि जसा पावसाळा संपतो तसं संगीत क्षेत्रामध्ये पण उत्साह संचारतो. विशेषतः आपल्या डोंबिवलीसारख्या नगरीमध्ये जिथे अनेक कार्यक्रमांची लयलूट असते. तर आज पण यांनी एक खूप छान या ठिकाणी देशपांडे कुटुंबियांनी ऑर्गनाईज केलेलं आहे घराणा संमेलन. मला ही कल्पना खूप आवडली. आणि 3 वेगवेगळ्या घराण्याच्या गायकांना इथे त्यांनी एकत्रित आमंत्रित केलेलं आहे. आता ही नवरात्र जी आजपासून सुरू झाली ना, ही सुद्धा सगळ्या ठिकाणी आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी 3 दिनचं महत्त्व आहे बरं का. ते ह्या नवरात्रीमध्ये सुद्धा पहिले 3 दिवस दुर्गेची उपासना करतात, मधले 3 दिवस आहेत ते लक्ष्मीची उपासना केली जाते, आणि शेवटचे 3 दिवस हे सरस्वती पूजनाचे मानले जातात. असं तर काही प्रांतांमध्ये 9च्या 9 दिवस दुर्गेची उपासना असते, पण बऱ्याच प्रांतांमध्ये अशा प्रकारचा विभाग आपल्याला आढळत असतो. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती. तर आज घटस्थापनेच्या निमित्ताने मला आपल्याला समोर एवढेच एक विचार ठेवावासा वाटेल की दुर्गा जी आहे ही, हा कागद आहे ना, हा ठेवून द्या तुमच्याकडे. नंतर विवेकजी ते गीत गाणार आहेत तेव्हा तुम्हाला सगळ्यांना म्हणता येईल आणि त्याच्याबद्दल सांगतील पण विवेकजी. दुर्गा जी आहे ही हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन असते. थोडीशी आक्रमक अशी देवता आहे. आणि ती काय करते, बाह्य तर आपण पाहिलं की महिषासूर आणि अनेक राक्षसांचा तिने वध केलेला आहे. लक्ष्मी ही धनधान्य समृद्धी देणारी अशी मानली गेलेली आहे, आणि सरस्वती ज्ञान देणारी मानली. तर ह्या फक्त कधीच्या काळी पूर्वी कुठच्या तरी युगामध्ये कोणत्या तरी असुरांना मारण्यासाठी देवीने घेतलेली रूपं असा आपण त्याचा अर्थ घेऊ नये. ह्या तिन्हीची आवश्यकता आपल्यामध्ये प्रत्येक क्षणी, फक्त नवरात्रीतलेच नव्हे तर प्रत्येक दिवशी असते. ही दुर्गा जी आहे ही आपल्यातील, आपल्या आतमधले जे असुर आहेत त्यांना मारण्याचं काम करण्यासाठी आहे. तो आशीर्वाद देवीकडनं मागायचा असतो की माझ्यामधले जे दुर्गुण दुर्विचार आहेत ते सगळे असुरच आहेत, त्यांना तू मार, त्याच्यासाठी मला सामर्थ्य दे. लक्ष्मी जी असते तिच्याकडनं आशीर्वाद काय मागायचा असतो की माझ्यामधले सगळे चांगले चांगले गुण जे आहेत ते वृद्धिंगत होऊ देत, कारण ती खरी संपत्ती आहे. पहा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा 16व्या अध्यायाचं नाव काय आहे, दैवासुर संपत विभाग योग. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, त्याला संपत्ती मानलेलं आहे. त्यामुळे खरी लक्ष्मी जी आहे ती आहे सद्गुणरूपी संपत्ती. तर जेव्हा आपल्यातले हे सगळे दुर्गुण नाश पावतात आणि सद्गुण आपल्यामध्ये भरले जातात तेव्हा आपल्या मनाची तयारी होते. ती सरस्वतीचं जे ज्ञान आहे, ती जे ज्ञान देते, कोणतं ज्ञान देते, ती सगळ्या प्रकारचे ज्ञान देते, आणि सगळ्यात हायेस्ट जे अध्यात्म ज्ञान आहे ते सुद्धा ती आपल्याला देत असते. तर तिची कामना तिच्याकडनं करायची. म्हणजे पहिल्यांदा आपल्यातले दुर्गुण किंवा अवगुण जे असतील ते नष्ट करायचे, सद्गुणांचं आधान आपल्यामध्ये करून घ्यायचं, आणि मग सरस्वतीला विनंती करायची की मी आता माझ्याकडनं प्रयत्न केला आहे, आता तुझ्या कृपेने मला ते ज्ञान मिळू दे. आणि जेव्हा अशी आपण 9 दिवस त्याची उपासना करू तेव्हा 10वा दिवस असतो तो कसला असतो,
विजयादशमीचा, म्हणजे आपल्या स्वतःवरच्या विजयाचा. तर हा विजय तुम्हा सगळ्यांना लवकरात लवकर प्राप्त करता येवो अशी प्रार्थना आज देवीच्या चरणी करूया. आणि आता मी विवेकजींना विनंती करते की थोडंसं त्यांनी सांगावं आणि एक गीत आहे ते पण ते सांगतील. आशीर्वचन. हरिओम. बऱ्याच जणांकडे कागद मिळालेला असेल, नसेल तर जरा शेअर करा तुम्ही शेजारी शेजारी. स्वामी तेजोमयानंदांनी जन्मदिनासाठी म्हणून आपल्या सगळ्यांसाठी संस्कृतमधून आशीर्वचन लिहिलेलं आहे. आणि देशपांडे काकांचं उद्या तिथीने वाढदिवस आहे, तो आपण संगीताच्या मैफिलीमध्ये आजच आपण करूया. सगळ्यांनी ते आशीर्वचन स्वामीजींचं माझ्या मागोमाग म्हणा. वर्षाजी आत्ता म्हणाल्या, मी अर्थ सांगेन पण अर्थ सांगण्याची आवश्यकता नाही, ते भरपूर सोपं संस्कृत आहे. मी जरा देशपांडे काकांनाच विनंती करतो की तुम्ही समोर या इकडे. काकू तुम्ही पण या. हो हो जरूर. जरा काळी एक. तुम्ही तबला वाजवलात तरी चालेल ना, सेट नसला तरी हरकत नाही. आता तुमची संगीत मैफल नंतर सुरू होणार आहे. एक एक ओळ मी म्हणेन, माझ्या मागून तुम्ही सर्वांनी म्हणा. जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे, जन्मदिनमिदं अयि प्रिय, जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे. मोठ्याने म्हणा. शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे. ईश्वर सदा त्वां च रक्षतु, ईश्वर सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्ति. जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं. जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे, जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे, अयि प्रिय सखे. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नमः पार्वतीपतये, हर हर महादेव. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद आचार्यजी. खूप छान वातावरण निर्मिती खूप चांगली झाली आणि एक प्रत्येकजण या आपल्या भक्तिरसामध्ये न्हावून निघालेला असेल यात मला काही शंका नाही आहे. जास्त वेळ न घेता फक्त आपल्याला 2 ते 3 गोष्टी अशा करायच्या आहेत की आपल्या परिचयातले, देशपांडे काकांच्या परिचयातले स्नेही, ज्ञात अज्ञात काही ज्या व्यक्ती ज्यांचं या वर्षात निधन झालेलं आहे त्यांचे फक्त नावं मी थोडक्यात वाचतो. आपण त्यांना 1-2 मिनटाची श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर मी नावं वाचल्यानंतर तुम्ही
एक 2 मिनटं उभं राहायचं आहे फक्त आणि श्रद्धांजली व्हायची. कैलासवासी दिलीप जोशी, अरुण हेडाऊ, अरुण सराफ, श्रीनिवास जोशी, प्रभाकर देशपांडे, अण्णा रावदेव, श्रीपाद पटवारी, बंडोपंत वैद्य, शुभदा दांडेकर, काकतकर बुवा, पंडित सदाशिवराव पवार, भागवत सर, थत्ते काका, वेलणकर, पुरोहित, डंबल, सुधीर देवधर, अतुल फडके, मुकुंद कुलकर्णी यांचे वडील पांडुरंग कुलकर्णी, डॉक्टर सुधीर कुलकर्णी, ज्ञात अज्ञात सर्व कलाकारांना श्रद्धांजली व्हायला सुरुवात करूया. आपण 1-2 मिनटं सगळ्यांनी शांत उभं राहूया. धन्यवाद. आपल्या या गणेश मंदिराचे माजी विश्वस्त आहेत, ज्ञानेश्वर कार्यालयाचे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक वर्ष ज्ञानेश्वर कार्यालयाचा कारभार सांभाळला आहे आणि रमाई या एका संस्थेचे ते अध्यक्षसुद्धा आता आहेत आणि एका संस्थेचे सेक्रेटरी आहेत. त्या संस्थेचं नाव माझ्या लक्षात नाही आहे. इंग्रजी तिथीप्रमाणे 2 ऑक्टोबरला काकांचा 80वा वाढदिवस साजरा करण्यात आला. देशपांडे काकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींना तोंड देऊन त्यावर मात करून आज अत्यंत सुखी आणि समाधानी असं आयुष्य ते व्यतीत करतायत. त्यांना 2 मुलं आहेत. अत्यंत हुशार आणि एक चांगल्या अशा पदावरती ते कार्यरत आहेत. स्वतः काका हे लेखक, सामाजिक कार्यकर्ता, संगीताची आवड, कलाकारांना प्रोत्साहन देणं, प्रवास वर्णन, प्रवास करणं आणि माणसं जोडणं हे त्यांचे छंद आहेत आणि त्यांचे गुणसुद्धा आहेत. आज त्यांच्या या 80व्या वाढदिवसानिमित्त ही जी आपण संगीत सभा आज त्यांनी आयोजित केलेली आहे, त्या संगीत सभेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहेच. विशेष म्हणजे 15 जुलै 2023ला काकांच्या लग्नाला, त्यांच्या वैवाहिक जीवनाला 55 वर्ष पूर्ण झाली. काकूंचं आणि काकांचं खूप खूप अभिनंदन. यापुढील आयुष्यसुद्धा त्यांना खूप सुखासमाधानाचं जावं असं मी आपल्या गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने. फक्त 1-2 छोट्याशा सूचना आहेत. एक, व्यासपीठावरती कोणीही 2 मिनटं बोलायला येतो म्हणून कोणीही येऊ नये अशी सक्त सूचना आहे. तसंच भेटवस्तू काकांना कोणीही द्यायची नाही आहे, आणली असेल तर आपल्याजवळच ठेवावी. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे आपले मोबाईल जे आहेत हे एकतर स्विच ऑफ करा किंवा सायलेंट मोडवरती ठेवा. मी समीरजी अभ्यंकरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करायला हरकत नाही. त्यांचा थोडक्यात परिचय मी देतो. श्री समीरजी अभ्यंकर हे आजच्या तरुण पिढीच्या आघाडीचे गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. आजोबा रेडिओ स्टार पंडित S.K. अभ्यंकर यांच्याकडून संगीताचा वारसा त्यांना लहानपणीच मिळाल्यामुळे संगीताचे शिक्षण वयाच्या 9व्या वर्षापासून घरातूनच सुरू झाले. आजोबांखेरीज पंडित मुकुंद थत्ते व यशवंतबुवा जोशी ग्वाल्हेर व आग्रा घराण्याचे ख्यातनाम गायक यांची प्रदीर्घ तालीम समीरजी यांना मिळालेली आहे. समीरजींचे शालेय महाविद्यालयीन शिक्षण M.Com पूर्ण झालेलं आहे. शिवाय MA संगीत हा विषय मुख्य विषय घेऊन संपूर्ण विद्यापीठामध्ये सर्वप्रथम येण्याचा त्यांना मान मिळालेला आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मंडळाची संगीत अलंकार ही अखेरची पदवी परीक्षा त्यांनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी यशस्वीपणे मिळवली. गेल्या 60 वर्षापासून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण देण्याचे आजोबा पंडित S.K. अभ्यंकर यांचे कार्य पुढे समीरजींनी नेटाने व निष्ठेने करत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःची आरोही संगीत अकादमी स्थापन केली आणि त्या अकादमीचे ते संचालक आणि प्राचार्यसुद्धा आहेत. ही अकादमी गायन आणि वादनाचे प्रशिक्षण देते.
संगीताचे कुशल गुरु म्हणून जसा त्यांचा नावलौकिक आहे तसेच ते मैफिलीचे रंगतदार गायक म्हणूनही आज सर्व महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. समीरजी अभ्यंकर हे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक कलाकार आहेत, बी हाय ग्रेड. सवाई गंधर्व महोत्सव कुंदगोळ, पंडित गजानन बुवा जोशी यांच्या शताब्दीनिमित्त शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे डोंबिवली, पंडित राम मराठे स्मृती संगीत महोत्सवात ठाणे, त्यानंतर पंचम दिशात संस्थेतर्फे आरोही कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्र नरिमन पॉईंट, पंडित कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलन, अनाहत नाद संगीत संमेलन मडगाव, चतुरंग प्रतिष्ठान मुंबई, कल्याण गायन समाज, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, जगद्गुरू शंकराचार्य समिती जयंती कोल्हापूर, पैगंबरवासी रहिमत खां स्मृती संगीत संमेलन कुरुंदवाड, पनवेल कल्चरल सेंटर पनवेल. याशिवाय त्यांनी रत्नागिरी, कोल्हापूर, मिरज, इचलकरंजी, नरसोबाची वाडी इत्यादी ठिकाणी त्यांचे खूप कार्यक्रम झालेले आहेत. लंडन, मँचेस्टर या शहरांमध्ये सुद्धा त्यांचे संगीताचे कार्यक्रम झालेले आहेत. टी व्हीवर इन सिंक या म्युझिक चॅनलवरती समीरजींनी शास्त्रीय गायन सादर केलेलं आहे. पंडित डी व्ही पलुस्कर यांच्या सांगीतिक जीवनावरील अंजली कीर्तने निर्मित डॉक्युड्रामामध्ये समीरजींनी खुद्द पंडित पलुस्करांच्या भूमिकेसाठी पार्श्वगायन केलेलं आहे. रागरत्नमाला ही राग समयानुसार गायलेल्या 6 रागांची राग रागिण्यांच्या बंदिशी असलेली एक व्यावसायिक CD त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. मी देशपांडे काकूंना विनंती करतो की त्यांनी समीरजी अभ्यंकरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं आणि त्यापुढे समीरजींना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या गायनाला सुरुवात करावी. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिलीत. ज्यांना खाली बसणं शक्य आहे ते जर खाली बसलेत तर उत्तम होईल, कारण काय अजून गर्दी होण्याची शक्यता आहे. तर ही विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली बसन. पंडित समीरजी अभ्यंकरांना तबल्यावर साथ देणार आहेत ते नितीनजी डेगवेकर. फळ देऊन त्यांनी सत्कार करावा. सप्तर्षी काका, आपण डोंबिवलीतले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहात, त्यामुळे तुमचं स्वागत आणि सत्कार करणं हे देशपांडे काकांच्या भाग्याचं नक्कीच आहे. देशपांडे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. उद्या त्यांचा तिथीने वाढदिवस आहे म्हणून आपण सर्वजण सगळ्यांचे स्वागत. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आज माझं गाणं झाल्यानंतर अजून आपल्याला पुढे 2 चांगल्या कलाकारांचं ऐकायचं आहे, त्यामुळे प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. तर प्रत्येकाला 1 तास देशपांडे साहेबांनी दिलेला आहे, त्या हिशोबाने मी माझं गाणं 1 तास आपल्यासमोर सादर करतो. अजूनही 6 व्हायचे आहेत, तर त्यामुळे राग पूर्वी पहिले मी गातो. आधीच्या प्रकारातलं आहे 3 ते 6. नितीनजी आणि सिद्धार्थ आहेत, हे माझे दोन्ही शिष्य आहेत, चैतन्य फाटक आणि रोहन पोळ. तानपुरा नीट येतो ऐकू व्यवस्थित?
महाराज की जय. ना
भासे तू मोहे भाव्य पियरवा के पिहरवा के बासे तू मोहे भाव्य पियरवा के पिहरवा के बासे तू मोहे भावे पिहरवा के
तोसी तुही बड भागन लाग सुलझान न्याय बिहारवा आगे बा प्यारे बिहरवा के बाजे तुम मोहे भावे लग गरे पिया प्यारे बिहरवा के बिहरवा बिहरवा के पास तू मोहे भावे लाग गरे पिया प्यारे बिहरवा के पास तू मोहे भावे लाग गरे पिया प्यारे बिहरवा के पास बिहरवा के पास बिहरवा के पास बिहरवा के बाद बिहरवा बिहरवा के बाद तू मोहे भावे लग गरे पिया प्यारे बिहरवा के बाद बिहरवा बिहरवा के बाद तू मोहे भावे लग गरे पिया प्यारे बिहरवा के बाद तू मोहे भावे लग गरे पिया प्यारे बिहरवा के बाद बिहरवा के बाद तू मोहे भावे लग गरे पिया प्यारे बिहरवा के बाद तू मोहे भावे लग गरे पिया प्यारे बिहरवा के बाद
भागे भागे तू मोहे भावे लगा गन पिया प्यारे पिया जा नि 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 ग रे द नि रे द नि ध नि स रे स नि ध प म ध नि ध प म प म ग म पि ह र वा गे वा हे रे रे ह र वा गे वा तू मोहे भावे लग ग पि या र प्यार पि या र वा मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा जावो मोरा कान्हा मथुरन जावो मोरा जावो कान्हा मथुरन जावो मोरा कान्हा मथुरन जावो मोरा कान्हा मथुरन जावो मोरा मथुरन जावो मोरा कान्हा कान्हा मथुरन जावो मोरा मथुरन जावो मोरा कान्हा मथुरन जावो मोरा कान्हा मथुरन जावो मोरा कान्हा मन करे गोपिया मन करे गोपिया मन करे गोपिया मथुरन जावो मोरा मथुरन जावो मथुरा मथुरा मन करे गोपी मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा कान मथुरा गोकुल तेरा मथुरा तेरी मथुरा तेरी मथुरा तेरी गोकुल तेरा मथुरा तेरी गोकुल
जावो मोरा का मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा कान मना करे गोपी मथुरन जावो मोरा का मथुरन जावो मोरा कान मना करे गोपी मथुर 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 जावो मोरा का धनी रे गा निरे नि गा रे गा निरे गा मा रे गा रे मा गा धनी रे गा रे मा गा रे गा मा गा रे गा धनी धनी रे नि रे गा मा गा रे नि दा पा मा गा मा रे गा रे मा गा मा मथुरन जावो मोरा का मथुरन जावो मोरा का मथुरन जावो मोरा का मथुरन जावो न जावो मोरा का न मथुरन जावो मोरा न जावो मोरा का न मथुरन जावो मोरा मथुरन जावो मोरा का न रे मथुरन जावो मोरा मथुरन जावो मोरा का न रे मथुरन जावो मोरा मथुरन मथुरन जावो मथुरन जावो मोरा का न मना करे गोपी मथुरन जावो मोरा का न मथुरन जावो मोरा का न मथुरन जावो मोरा का न मथुरन जावो मोरा मथुरन जावो मोरा का मथुरन जावो मथुरन जावो मथुरन जावो मथुरन जावो मथुरन जावो मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा कान मथुरन जावो मोरा मथुरन जावो मोरा मथुरन जावो मोरा कान धन्यवाद. केवळ अप्रतिम.
अजून गाणार आहे. कामोद गातो थोडा वेळ. ग्वाल्हेर घराणं म्हणून सांगितलं, त्यामुळे ग्वाल्हेरचे जे मुख्य राग आहेत त्यापैकीच गातोय. आणि जे जे माझे ज्यांच्याकडून मी शिकलो गाणं, त्यांना ग्वाल्हेरबरोबर आग्र्याचा पण वास लागलेला आहे. आग्रा घराणं ते पण त्यांच्यात शिकेल ते. त्यामुळे जरी प्रामुख्याने ग्वाल्हेर जरी असलं आणि आग्रा घराणं हे असं आहे की ग्वाल्हेरची बहीण थोडे भावंड असल्यासारखं आहे. त्यामुळे काही गोष्टी कॉमन येतात, काही त्याच्या पॅरल जाणार आहेत, काही निराळ्या आहेत. तर ते सुद्धा जे जाणकार आहेत, ऐकणारे चांगले, त्यांना समजत असेल की ग्वाल्हेरमध्ये थोडं आग्रासुद्धा येत असेल माझं. आणि आग्रा घराणं घेतलं नव्हतं आपण, त्यामुळे त्यानिमित्ताने तेही कव्हर झालं. लागे रे मोरीन लगान, लागे रे मोरीन लगान, लागे रे मोरीन लगान, लागे रे, लागे रे मोरीन लगान, लागे रे मोरीन लगान, लागे रे मोरीन लगान, लागे रे मोरीन लगान, लागे रे तुमसे मोहम्मद शाह पिया के सुमिरन करत रहत निसदीन गाडी पालजीन मोरीन लगान, लागे रे मोरीन लगान, लागे 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 रे लागे लागे
लागी रे लागी रे लागी रे मोरीन लगन लागी रे मोरी पालाची ना मोरीन लगन लागी रे लागी रे लागी रे मोरीन लगन लागी रे मोदी ने लगन तुमसे मोहम्मद छपिया के सुमिरन कर
तर हाताने साधी न गाडी पलाची न मोरी न लगन लागी रे मोरी लागी रे मोरी लागी रे मोरी न लगन लागी रे लागी रे लागी रे मोरी न लगन लागी रे मोरी लागी रे मोरी लागी रे मोरी न लगन याच रागात एक माझ्याकडून एक रचना करून झाली तराणा कामोदमधला तो पण सादर करू. दे रे ना दे तदाने तुंदिर दे तनन दे रे ना दे तुंदिर दे तनन दे रे ना दे तदाने 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 तुंदिर दे तनन यलली 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 देवन गो दे रे ना दे तदाने तुंदिर दे तनन दे रे ना दे यलली यलली देवन गो दे रे ना दे तदाने तुंदिर दे तनन दे रे ना दे दे रे ना दे तुंदिर दे तनन दे रे ना दे दे रे ना दे तनन तुंदिर दे तनन दे रे ना दे दे रे ना दे दे रे ना दे तदाने तुंदिर दे तनन दे रे ना दे नादिरदानी कुंदिरदानी दिरदिरदानी तावेदानी नादिरदानी कुंदिरदानी नादिर दिर दिर कुंदिरदानी नादिर दिर दिर कुंदिरदानी दिरदिरदानी तावेदानी नादिरदानी कुंदिरदानी दिरदिरदानी तावेदानी उदानी तदानी तावेदानी देवन तो दे रे ना दे तदानी कुंदिर दे तनन दे रे ना दे तदानी कुंदिर दे तनन दे रे ना दे तदानी कुंदिर दे तनन दे रे ना दे हा दे रे ना दे हा दे रे ना दे हा दे रे ना दे तदानी कुंदिर दे तनन दे रे ना दे तदानी कुंदिर दे तनन यलली 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 देवन गो दे रे ना दे तदानी कुंदिर दे तनन दे रे ना दे दे रे ना दे दिन 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 दे रे ना दे रे ना दे दिन 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 तदानी दे रे ना दे रे ना दे रे ना दे तदानी कुंदिर दिर दिरदानी दिर दिरदानी दिर दिरदानी दे रे ना दे तदानी कुंदिर दिर तनन दे रे ना दे दे रे ना दे रे ना दे हा हा दे रे ना दे तदानी कुंदिर दिर तनन दे रे ना दे दे रे ना दे तदानी कुंदिर दिर तनन यलली 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 दिन तन दो दे रे ना दे तदानी कुंदिर दिर तनन दे रे ना दे तदानी कुंदिर दिर तनन यलली 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 दिन तन दो दे रे ना दे दे रे ना दे दे रे ना दे तनन
अजून 5 मिनटं आहेत माझ्या कल्पनेने. तर एक देवीचं भजन आपल्या समोर आज आपलं मुख्य शास्त्रीयच विषय जरी असला तरी घटस्थापना आहे आणि नवरात्र उत्सव आज सुरू होतोय. तर अंबेजोगाईची योगेश्वरी देवी हिचं वर्णन असलेली रचना आहे आणि याला माझे आजोबा पंडित एस के अभ्यंकर यांनी त्याला चाल दिलेली आहे. आणि हे ते पूर्वी आकाशवाणीवरती ऑल इंडिया रेडिओवरती त्यांनी गायलेलं पण आहे. अजूनही केव्हा तरी लागतं असं लोकांकडून आम्ही ऐकतो. तर ते सादर करतो. मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले. 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 आंबे तुझे चंद्रबिंब चांगले चांगले. आंबे तुझे चंद्रबिंब चांगले 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 चांगले. मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले. मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले. आंबे तुझे चंद्रबिंब चांगले चांगले. आंबे तुझे चंद्रबिंब आंबे तुझे चंद्रबिंब आंबे तुझे चंद्रबिंब चांगले चांगले. मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले. मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले. स्वरूप सुंदर सावळी. स्वरूप सुंदर सावळी. स्वरूप सुंदर सावळी. साडी शोभते पिवळी. स्वरूप सुंदर सावळी. साडी शोभते पिवळी. रत्नदीप प्रभावळी.
गुण गाता वेद भागले भागले तुझे गुण गाता वेद तुझे गुण गाता वेद तुझे गुण गाता वेद भागले भागले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले रंगले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले रंगले आंबे तुझे चंद्रबिंब चांगले चांगले आंबे तुझे चंद्रबिंब चांगले चांगले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले आनंदीचा परमानंद स्वानंदाचा सौख्य सुगंध आनंदीचा परमानंद आनंदीचा परमानंद स्वानंदाचा सौख्य सुगंध आनंदीचा परमानंद आनंदीचा परमानंद आनंदीचा परमानंद स्वानंदाचा सौख्य सुगंध दंडी वाकी बाजू बंद बोलू लागला से छंद दंडी वाकी बाजू बंद बोलू लागला से छंद रात्रंदिन ध्यानी सिद्ध जागले जागले रात्रंदिन ध्यानी सिद्ध जागले जागले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले रंगले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले रंगले आंबे तुझे चंद्रबिंब चांगले चांगले आंबे तुझे चंद्रबिंब चांगले चांगले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले माय तुझ्या भेटीसाठी आस लागली से मोठी माय तुझ्या भेटीसाठी माय तुझ्या भेटीसाठी माय तुझ्या भेटीसाठी माय तुझ्या भेटीसाठी आस लागली से मोठी आ आठवू अवगुण मागले मागले नको आठवू अवगुण मागले मागले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले मन लागले
तुझे चंद्रबिंब आंबे तुझे चंद्रबिंब आंबे तुझे चंद्रबिंब चांगले चांगले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले रंगले मन लागले लागले तुझ्या स्वरूपी रंगले तुझ्या स्वरूपी रंगले तुझ्या स्वरूपी रंगले आ आ धन्यवाद. याने या भजनाने मी माझं गायन आजचं समाप्त केलं आहे. आता प्राजक्ताचं गाणं आपण ऐकण्यास आतुर असाल. धन्यवाद सर्वांचे धन्यवाद. खरं समीरजी, तुम्ही धन्यवाद देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला धन्यवाद द्यायलाच हवे, कारण इतकं सुश्राव्य गायन आपल्याकडून झालेलं आहे. आणि टाळ्या ह्या ज्या वाजल्या त्या नक्कीच तुमच्या तपश्चर्येला, तुमच्या साधनेला दाद देणाऱ्या अशा होत्या. खूप खूप धन्यवाद.